चिकनचं नाव काढलं की आपल्यासमोर झणझणीत ज्युसी चिकन येतं. असंच सहज सोप्या पद्धतीनं पटकन होणारी चिकनची जर रेसिपी आपल्याला भेटली तर बनवायलाही किती छान वाटेल ना. तर मग चला आज आपण पटकन होणारी अशी सुक्या चिकनची रेसिपी बनवणार आहोत. आणि त्यातल्या त्यात मी काही तुम्हाला टिप्स सांगणार आहे जेणेकरून जे चिकन आपलं ड्राय बनतं ते ड्राय न होता ज्युसी होईल आणि खायलाही छान लागेल. नमस्कार, मी शिल्पा. टेस्ट ऑफ शिल्पाज लाईफ या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. चला रेसिपी स्टार्ट करूया. यासाठी गॅसवर मी 2 चमचे खसखस भाजायला टाकलेली आहे. ती व्यवस्थित भाजून घ्यायची आहे, लालसर होऊन द्यायची आहे. एकदा तडतडली की ती काढून घ्यायची आहे. आता त्यामध्ये आपण एक तुकडा खोबऱ्याचा टाकायचा आहे, तोही भाजून घेऊया. खोबऱ्याचे छोटे छोटे काप करून भाजून घ्यायचे आहेत. बघा ते पण लालसर झालेले आहेत. आपण ते मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया. त्याचबरोबर भाजलेली खसखस काढून घेऊया. त्याचबरोबर 1 इंच आल्याचा तुकडा टाकून घेऊया. 5-6 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि मुठभर कोथिंबीर घ्यायची आहे. आता ह्याची आपण पेस्ट करून घेऊया. अशी व्यवस्थित पेस्ट झालेली आहे. आता आपण धुतलेल्या चिकनमध्ये अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा मीठ टाकून हलवून घेऊया. एका कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घेऊया. त्यामध्ये 2 बारीक कापलेले कांदे टाकलेले आहेत. आता ते भाजून घेऊया. ते लालसर भाजल्यानंतर आपण त्यामध्ये 2 टोमॅटो टाकायचे आहेत. तेही बारीक चिरलेले टाकायचे आहेत. तेही व्यवस्थित हलवून घेऊया. 5 मिनिटं टोमॅटो परतल्यावर त्याला तेल सुटेल. त्यानंतर त्यात आपण जी पेस्ट केली ती पेस्ट टाकून हलवून घेऊया. आता मसाला आपला परतून झालेला आहे. त्यामध्ये 1 चमचा धने पावडर टाकायची आहे. अर्धा चमचा जिरे पावडर टाकून घेऊया. 1 चमचा लाल तिखट टाकूया आणि व्यवस्थित हलवून घेऊया. व्यवस्थित हलवायचे, खाली लागेल नाही तर. 2 चमचे आपण कांदा लसूण मसाला टाकायचा आहे. याचं प्रमाण कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. आणि 1 चमचा मी चिकन मसाला टाकलेला आहे. आता हे व्यवस्थित हलवून घेऊया. बघा याला व्यवस्थित तेल सुटलेलं आहे. आता आपण मॅरिनेट केलेलं चिकन यामध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. चिकनला व्यवस्थित मसाल्याचं कोट लागलं पाहिजे. आणि ज्या मिक्सरमधून आपण पेस्ट केली त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून यामध्ये टाकायचं आहे. पाणी जास्त टाकायचं नाही आहे कारण चिकन आपल्याला सुक्कं करायचं आहे. यावर झाकण ठेवायचं आहे 5 मिनटं. चिकनला पाणी सुटतं त्यामुळे पाणी टाकायची गरज नाही आहे. त्या आमच्या चिकनमध्ये चिकन हलवून घ्यायचं आहे. 5-5 मिनटाला चिकन टेस्ट करून बघायचं आहे कारण चिकन खाली लागतं. हलवत राहायचं आहे. पुन्हा आपण 10-15 मिनटासाठी झाकण घालूया आणि पुन्हा पाहूया. बघा भरपूर पाणी सुटलेलं आहे. व्यवस्थित चिकन कोट झालेलं आहे. ग्रेव्ही पण व्यवस्थित झालेली आहे. आता आपण चेक करून बघूया चिकन शिजलेलं आहे की नाही. चिकन जास्त वेळ शिजवायचं नाही आहे, त्याने ड्राय बनतं चिकन. एक थोडा वेळ चिकन शिजवायचं आहे. चेक करत राहायचं सारखं चिकन तेवढ्यासाठी. आता आपण कोथिंबीर टाकून गार्निश करूया. ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.